राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याचं सध्या बोललं जातंय। सुनेत्रा पवार आणि कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी केलाय। उमेश पाटलांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। सुनेत्रा पवारांनी कोणतेही संघटनात्मक निर्णय घेतले तर त्याला विरोध होतोय। अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचं काम काही कार्यकर्ते करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। आज एवढा मोठा डोंगर वहिनींच्या आणि त्या कुटुंबाच्या वर कोसळलेला असताना थोडी संवेदनशीलता आपण ठेवली पाहिजे, त्यांना अवधी दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे। आणि आपण जर असं करत राहिलो तर त्यामध्ये नुकसान हे शेवटी पुन्हा आपलंच होणार आहे। सगळीकडे हितशत्रू असतात, अंतर्गत हितशत्रू असतात आणि ते कुठला त्यांचा हेतू साध्य नाही झाला की अशा पद्धतीनं ते वर्तन करतात। त्यांनी ते तसं करू नये। जर ते आमच्या पक्षातले असतील तर त्यांनी करू नये, विरोधी पक्षात असतील तर त्यांना त्या ठिकाणी संवेदनशीलता त्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे।